पुरंदर विमानतळासाठी 5,000 कोटी भूसंपादन खर्च लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। मात्र शेतकऱ्यांकडून जादा मोबदल्याची मागणी केली जाते। या संदर्भात सरकारसोबत चर्चा होणार आहे। पुण्यातील रेस्टॉरंट्स आणि पबमध्ये हुक्क्यावर बंदी घातलेली आहे। मुंबई हायकोर्टाने हर्बल हुक्क्यासह अटींसह परवानगी दिली असली तरी पुण्यामध्ये स्थानिक नियमानुसार हुक्क्यावर पूर्णपणे बंदी आहे। गणेश काळे हत्या प्रकरणामध्ये 4 आरोपींना कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने या आरोपींना ताब्यात घेतलेलं असून यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश असल्याची माहिती समोर येते। नाशिकमध्ये 3 दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते स्पर्धांचं उद्घाटन झालं। यावेळी खेळाडूंना ट्रॅक सूट, स्पोर्ट ड्रेस आणि इतर क्रीडा साहित्य वाटण्यात आलं। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा पार पडली। धान्य, भाजीपाला तसंच फळांच्या लिलावामधून या बाजार समितीला वर्षभरात 21 कोटी 26 लाखांचा नफा झालाय। त्याबद्दल समितीचं अभिनंदन केलंय। नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आचारसंहितेपूर्वी 46 बैठका घेणार आहेत। या बैठकांमधून ते 178 विषयांना हात घालणार आहे। कुंभमेळ्यासह जिल्ह्यामध्ये प्रलंबित शासकीय कामांना गती देण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे। नाशिकच्या चेंडू गावामध्ये धुडगूस घालणारा बिबटा अखेर जेरबंद झालेला आहे। वन विभागाला त्यामध्ये यश आलंय। या परिसरामध्ये बिबट्याची मोठी दहशत पाहायला मिळाली। त्यानंतर आता त्याला जेरबंद करण्यात आल्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। येवल्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सततच्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचलंय। त्यामुळे कांद्याचं पीक पिवळं पडून रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडलेला आहे। नाशिक ग्रामीण पोलीस दलामध्ये 210 पोलीस कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे। तर कारागृह दलामध्ये स्वतंत्ररित्या 118 शिपायांची भरती होणार आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून या संदर्भातली अधिसूचना जारी झाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील जायकवाडी धरण आतापर्यंत 17व्या वेळी 100% भरले। या वर्षी धरणामधून आतापर्यंत 160 टीएमसी पाणी सोडण्यात आलेलं आहे। सध्या धरणातून 9432 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 70% ग्रामपंचायतींवर प्रशासक राजची टांगती तलवार आहे। जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मुदत संपुष्टामध्ये येते, तरीही प्रभाग रचना, सदस्य आणि सरपंचांचं आरक्षण तसंच मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही। त्यामुळे निवडणुका होणार का या संदर्भात सध्या साशंकता आहे। नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं आंतर मंत्रालय पथक महाराष्ट्रामध्ये दाखल झालेलं होणार आहे। 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान हे पथक अतिवृष्टीमधील नुकसानासंदर्भातली पाहणी करणार आहे आणि आढावा घेणार आहे। गृह मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने या संदर्भातली माहिती दिली आहे।